प्लीज बाबू मॅच सुरू करा. रिक्वेस्ट आहे. 10 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करायचे आहेत, लक्षात घ्या. नाहीतर 5 रनाची पेनल्टी लावण्यात येईल. 10 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करायचे आहेत. दोन्ही संघांनी लक्षात घ्या. पहिला चेंडू क्वालिफाय 2 चा हा सामना सेमीफायनल 2 म्हणजे जो कोणी संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि पहिल्या चेंडूची सुरुवात होते ती 1 धाव काढून. नक्कीच निखिल पुन्हा एकदा बॅटिंग मार्क सज्ज. 1 धाव, पुन्हा एकदा एकच धाव, 2 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा दिशा दिले फक्त आणि फक्त बॉलला. एकच धाव. 3 चेंडूच्या समतेनंतर संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 3. फटका चांगला आहे आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण बघू शकता बाबू यांच्याकडून पाहायला भेटलं आपल्याला. फुलटॉस होता परंतु संधीचा सोनं करू शकला नाहीये. नक्कीच क्रिकेटमध्ये फुलटॉस हा एक आपल्याला गिफ्ट म्हणून बॉलर कडनं दिला जातो, परंतु त्या संधीचं सोनं करू नाही शकलाय तो फलंदाज निखिल. शेवटचा चेंडू वाईट बॉल आणि ते धावून पूर्ण केलं रन. बघू शकता आपण थोडीशी चूक ही मागात पडू शकते. वाईट +1. थँक्यू सो मच अंपायर. हो हो हो, वॉटर डिलेव्हरी आणि ते कॉट बिहाइंडच्या रूपात निखिलची खेळी होते समाप्त. नक्कीच धावांना अंकुश लागला तो 7 या आकड्यावरती. षटक समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 7. नवीन बॉलर भावेश. रत्नेशने एक सिंगल काढून स्ट्राईक हर्षद ला कन्वर्ट करून दिले आहे. बघूया काय करेल हर्षद. भावेश वर्सेस हर्षद असा हा बॅटल आहे. आणि ते बघू शकता काहीच गरज नव्हती आणि कॉड बिहाइंडच्या रूपात पुन्हा एकदा होतोय गडीबाद. पुन्हा एकदा भावेश. ओ लेग कटर होता, पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला आणि सरळ लेग बाईच्या रूपात हा 1 धाव पूर्ण केला. नक्कीच धावफलक पुढे सरकतं ते 1-1 या आकड्याने 9 या आकड्यावरती. नक्कीच आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. 9 उर्वरित चेंडू शिल्लक. हो हो, वॉट फिल्डिंग. भावेशने आपण बघू शकता एक चांगला बॉल कॅरी करून लगेचच रनआउटची संधी त्याला प्राप्त होती तिथे आणि संधीचं सोने गेलंय ते भावेशाने. नक्कीच तिसरा गडी माघारी परततोय तो ठाणे टायगर्स या संघाचा. फटका चांगला आहे आणि इथे बघू शकता टोकाटोकी चाललंय प्लेयर मध्ये. नक्कीच स्वतः ओनर तिथे किशोर
होते. हो हो, फटका चांगला आहे आणि इकडे एक धाव धावून पूर्ण केला आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. एकच धावने संतुष्ट मानावा लागेल आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 11. अजूनही उर्वरित 6 चेंडू म्हणजे शेवटचं षटक म्हणजे ते म्हणजे हाणामारीचं षटक. बघूया डेथ ओव्हर मध्ये काय घडेल. मोहित गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मोहितला भेटला होता, परंतु बघूया काय घडेल या मॅच मध्ये. इकडे बॅकफुटला जाऊन बॉलला पुश केलं ऑफ साईडला. एकच धाव. एकच धाव आहे धाव फलक पुढे सरकते ते 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती. 5 चेंडू उर्वरित शिल्लक. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव आणि ते जिथे थांबला तिथे संपला. अशी गत झाली रत्नेश यांची आणि ते रनआउटची संधी होती. सुंदर असा रनआउट बघू शकता आपण. आतली बाजूला विराट कोहली सुंदर असा थ्रो त्यांच्याकडनं पाहायला भेटला आपल्याला. बॅट्समन अमन ऑन स्ट्राईक. 4 चेंडू शिल्लक आहे. शेवटचे 4 चेंडू. या किती धावापर्यंतच आव्हान ठेवता येईल. सुंदर अशी बॉलिंग. निर्धाव चेंडू. बाबू यांची कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. ज्या चुका मागच्या मॅच मध्ये केल्या होत्या बाबूने त्या चुका आता सुधारतोय आणि ते सुरेख डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपण बघू शकता. एकच धाव भेटेल. फटका चांगला आहे ऑफ साईडला. थोडासा फंबलिंग. 2 धावा होतील का? 2 धावा नाही होणार. 1+1 रनआउट आणि इथे धावफलकावरती धावा लागल्यात त्या 15 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू. लक्षात घ्यायचं शेवटचा चेंडू असेल. सामना करेल तो मोहित. शेवटचा चेंडू असेल. पुढे गेलाय आणि मिस झालाय. तितका जयश्रीरक्षकांनी उद्ध्वस्त केल्यात त्या त्रिफळाची आणि विकेटचं होतंय पतन. नक्कीच विचार केला तर फक्त आणि फक्त 15 धावा बनवू शकलेत ते ठाणे टायगर्सचा संघ आणि 16 धावांचं आव्हान असेल ते लगास्पोर्ट या संघाला. तर एक घेऊया छोटासा इनिंग ब्रेक. त्याच्यानंतर लगेच सामन्याला करूया सुरुवात. चला फास्ट प्लीज फिल्डिंग लावून घ्या. त्वरित फिल्डिंग लावून घ्या. आमचे डीजे ऑपरेटर परत आलेले आहेत. फायनल मॅच साठी त्यांची थेट आम्ही त्यांना कॉल करून बोलून घेतलेला आहे. चला तर बघूया काय घडेल मैदानाच्या आत. 16 धावांचं आव्हान आहे लगास्पोर्ट या संघाला. ओ हो हो, वॉटर प्लेड. फक्त दिशा दिली बॉलला ऑन साइडला. एक धाव धावून पूर्ण केली. एके धावेने संघाचा श्री गणेशा आणि वैयक्तिक स्वतःचा बाबूने श्री गणेशा केलाय. बघूया काय घडेल मैदानाच्या आत. चला पुन्हा एकदा भावेशने हलकासा त्या दिशेला बॉल ढकललाय आणि ते दुसरीचा प्रयत्न होता, परंतु भावेशने नकार दिला. एकच धाव. एका धावाने धावफलक पुढे सरकते ते दोन्ही आकड्यावरती. नक्कीच मैदानावर गर्दी आता वाढत चाललंय. स्टेडियम खचाखच भरा हुआ. यहाँ पे पब्लिक की जो संख्या है बढ़ती हुई
नक्कीच फायनलचा अजून सामना बाकी आहे, बघूया. हो हो हो, चुकी. पेटीची बांधली पेटी. पेटीने सोडलाय झेल आणि बेटी करतोय धरतीला दान. नक्कीच पेटीकडनं चूक होताना दिसते आपल्याला. बघू शकता. बाबू, एक बडा नाम. बाबूचा कॅच सोडलाय. म्हणजे खूप किती रन झाले? 3 धावा धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सिंगल. 4 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या झाल्या ते 4. लिडिंग एज आणि बॉल जातोय बाहेर आणि हा विकेट. बाबू इथे चूक करताना दिसतोय. एक जीवनदान भेटला होता बाबूला. पेटीने कॅच सोडली होती, परंतु कमबॅक करताना दिसतोय तो गोलंदाज रत्नेश. आता आलाय पातलीपाडाचा विराट कोहली. सुशांत, आपण बघू शकता. सुशांत. सुशांत आलाय बॅटिंग करायला. नक्कीच नक्कीच अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. हलकाशी दिशा दिली बॉलला. ऑफ साईडला दुसरीचा प्रयत्न होईल का? एकच धावाने संतुष्ट मानावा लागेल. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावाने षटक समाप्तीनंतर धावा लागल्यात त्या धावफलकावरती 5 धावा. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल. 11 धावांची गरज असेल नक्कीच जिंकण्यासाठी. आणि टायगर्स आणि लगा स्पोर्ट्स या मॅच मध्ये खूप चुरशीची लढत आपण पाहू शकता. नक्कीच अजूनही संधी आहे दोन्ही संघांना. चला थोडं फास्ट खेळायचं, अजून फायनलचा सामना खेळवायचा आहे. प्लीज. चला सुशांत. आणि ते एकच धाव. एक धावेने संतुष्ट मानावं लागेल. धावफलक पुढे सरकते ते 6 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 11 चेंडू आणि 10 धावा. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. आणि इथे एक मोठा गडी परततोय. भावेश. भावेशची खेळी होते समाप्त. नक्कीच लगा स्पोर्ट्स या संघाला लागतोय तो दुसरा सलगचा. बाबू नंतर लगेचच भावेशला माघारी परतावं लागतंय. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी आपण बघू शकता. मोहित याने भावेशला माघारी परतवलंय. आता काय घडेल मैदानाच्या आत? मॅच मध्ये अजूनही रोमांचक स्थिती निर्माण होते. 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. अप टेन्शन. अप टेन्शन. चला फास्ट खेळायचंय मोहित. बॉल गेलाय आणि इथे रनआउटची संधी होती, परंतु इथे मिस फिल्डिंग होताना दिसते आपल्याला. 2 धावा धावून पूर्ण केल्या ते दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांनी धावफलक पुढे सरकते ते 8 या आकड्यावरती. नक्कीच
8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा सेम शॉट तिकडे त्या दिशेने आणि बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावाने धावफलक पुढे सरकते ते 9 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. जिंकण्यासाठी 7 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदाच रिव्हर्स स्लिपचा फटका होता. 2 धावा धाव पूर्ण होतील का? आणि 2 धावा धावून सहजरित्या पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता दोन्ही फलंदाजांमध्ये. नक्कीच जिंकण्यासाठी आता पाहिजेत फक्त आणि फक्त 6 धावा आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 7. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावा पाहिजेत. जिंकण्यासाठी 5 धावा आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 7. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. एकच धाव. एका धावाने समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. कोण जाईल फायनलला? कोण खेळेल रॉयल रेड्डी या संघासमोर? बघूया काय घडेल मैदानावर. कोण ठरेल या ट्रॉफीचा मानकरी? नक्कीच धन्यवाद साहेब आल्याबद्दल आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच अजूनही सामना ऑन आहे. अजून जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एकच धाव पाहिजे. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. इथे वाईट चेंडू हाताळलाय गोलंदाजाने आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय लगा स्पोर्ट्स. आणि फायनलचा सामना होणार आहे पुन्हा एकदा रॉयल रेड्डी वर्सेस लगा स्पोर्ट्स. बघूया बदला घेईल का